आग के सामने अपने बेटे को लाइए, जय शाह को लाइए। अगर उनको ये इतनी पिटाई होती तो उनको क्या लगता। बाकी मोदी जी की बात तो छोड़ दीजिए, खासदार संजय राऊत यांनी कालच्या झालेल्या घटनेनंतर दिल्लीतील जंतर मंतर आंदोलन स्थळाला भेट दिली। यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित आंदोलकांशी संवाद साधला। या आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनलेला अभिजित दिपके यांच्या सोबत होता। संजय राऊत यांनी पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला। यावेळी त्यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवादही साधला। त्यानंतर संजय राऊत यांनी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे हुकुमशाह आहे। अमित शहाच्या मुलाला जर असं मारलं असतं तर त्याला कसं वाटलं असतं। मोदींचं सोडून द्या, त्याला मूलबाळ नाही, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला। आम्ही सगळे आणि आम्हाला तुरुंगात जायचा अनुभव आम्हाला चांगला आहे। आम्ही तुरुंगाला घाबरत नाही, आम्ही तुमच्या बंदुकीच्या गोळ्यांना घाबरत नाही। देशात आजही या देशासाठी मरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे, त्यात आम्ही आहोत। अत्यंत घृणास्पद या देशामध्ये आपण राहतोय आणि देशावर अशा प्रकारचे राज्य करतायत याची प्रथम आम्हाला घृणा वाटली। या देशामध्ये अनेकांनी राज्य केलं, विरोधी पक्षाने केलं, काँग्रेस पक्षाने केलं, पण इतका घृणास्पद आणि अमानुष पद्धतीचं राज्य यापूर्वी कोणी केलं नाही। मला ईदी अमीनची आठवण झाली। अमित शाह ने या और जो उनको मंत्री है अपने आग के सामने अपने बेटे को लाइए, जय शाह को लाइए। अगर उनको ये इतनी पिटाई होती तो उनको क्या लगता। धर्मेंद्र प्रधान की बेटी की पिटाई होती तो क्या लगता। बाकी मोदी जी की बात तो छोड़ दीजिए, लेकिन जिनको बच्चे हैं आज समझ लो ये हमारे बच्चे हैं।